मी सर्व उपस्थितांच्याकडून आशीर्वादाची याचना करतो. तसेच माझे दीक्षागुरु शिक्षागुरु ज्ञानवर्धू त्यांच्या चरणी पण प्रार्थना करतो, तुम्हाला त्यांनी आशीर्वाद द्यावेत जेणेकरून 4 शब्द सांगू शकेल. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी नित्यानंद. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नित्यानंद. नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी विशेष शून्यवादी पाशाय तो कोई करे बुआ कोई नहीं 2-3 दिन बाद में चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर ये फोन नहीं लगावे कोई नहीं हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री चैतन्य मनोभीष्टं पहले वो गया के पीछे तो मैं पीछे मैच के पीछे तो बेन बैठे देहं श्री पदकमलं श्री गुरुं वैष्णवं श्री रूपं सागरजातं सर्वमनाथं तं संस्कृतं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सर्वललितां श्री विशाखान्वितं हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी शुभानुसुते देवी प्रणवा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण. तर आजचा अभंग असा आहे. नाही निर्मळ जीवन काय करील साबन तैसे चित्त शुद्धी नाही तेथे बोध करील काय. नाही निर्मळ जीवन काय करेल साबन तैसे चित्त शुद्धी नाही तेथे बोध करील काय. वृक्ष ना धरी पुष्प फळ काय करेल वसंत काळ वांझे न होतील पुरे काय करावे व्रतारे. वृक्ष ना धरी पुष्प फळ काय करेल वसंत काळ वांझे न होतील पुरे काय करावे व्रतारे. नपुसका पुरुषासी काय करेल बायल त्यासी प्राण गेलिया शरीर काय करेल व्यवहार. नपुसका पुरुषासी काय करेल बायल त्यासी प्राण गेलिया शरीर काय करेल व्यवहार. तुका म्हणे जीव नेविन पीक नवे नवे जाण तुका म्हणे जीव नेविन पीक नवे जाण. याचा अर्थ असा आहे, पाणी निर्मळ नसेल तर साबणाचा किती वापर केला तरी स्वच्छता होणार नाही, स्वच्छता येणार नाही किंवा स्वच्छ होणार नाही. चित्त शुद्धी नसेल तर आत्मबोध करणे व्यर्थ आहे. चित्त जर इच्छा आणि द्वेषाने भरलेले आहे तर आत्मबोध कसा होणार. झाडाला फूल फळ येत नाही तर त्यात वसंत ऋतू काय करेल. भक्ती जर हृदयात नसेल तर भगवत प्रेम कसं जागृत होणार. वांजबाईला लेकरू होत नाही तर तिच्या पतीने काय करावे. तसंच पती जर नपुसक असेल तर पत्नीने काय करावे. जीव निघून गेल्यावर देह कोणता व्यवहार करेल. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, पाण्याविना धान्य उगवत नाही त्याप्रमाणे चित्तशुद्धी विना आत्मबोध व्यर्थ आहे. अतिशय महत्वाचा एक ओळ आहे पण अतिशय महत्वाची दिलेली आहे की पाण्याविना धान्य उगवत नाही त्याप्रमाणे चित्तशुद्धी विना आत्मबोध व्यर्थ आहे. चित्त शुद्ध नसेल तर षड्रूपाने चित्त आपलं भरलेलं असेल तर भगवत प्रेम कसं जागृत होणार, आत्मबोध कसा होणार. तर आतापर्यंत आपण अनेक शास्त्राद्वारे ऐकलेलं आहे आणि अजून पण ऐकतोय की जीवात्मा हा कोण आहे. भगवंताचा शाश्वत अंश आहे, भगवंताचा पुत्र आहे. भगवंताप्रमाणेच त्याला पण सुख प्राप्त आहे. आपण जे भगवंत सुख भोगतात ते सगळे सुख भगवंताने जीवाला दिले. जे भगवत धामात जीव राहतात ते भगवंताची सेवा करताना भगवत जे सुख अनुभवतात ते सगळे सुख त्याला पण आहे.
मग प्रश्न उठतो की आपण या भौतिक जगात काय येऊन पडलो, दुःखाल्यात अशाश्वत जगात. भगवंताचं एवढा आनंदमय सेवेत आपण रमलेलो होतो, आनंद उपभोगत होतो. मग इथं का आम्हाला भगवंताने आणून सोडलं, किंवा आपण इथं का आलो, याचं कारण का? बाकीचे जीव जसे भगवंताची सेवा करतात, भगवंत नामात आनंद प्राप्त करतात, तसं आपण का करत नाही? आपण हे दुःख का भोगतोय, जन्म मृत्यू त्या व्याधाची का करतो? तर याचे कारण म्हणजे कायदे. भारतात जर राहायचं असेल तर भारत सरकारनं जे कायदे कानून केलेले आहे त्या कायद्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. आणि जर पालन आपण केलं नाही तर आपल्याला जेलमध्ये टाकलं जाते. अशा प्रकारे भगवत धामात जर राहायला असेल तर येथील जे नियम आहेत, कायदे कानून आहेत, त्याचं पालन आपल्याला केलंच पाहिजे. आणि ते म्हणजे काय? सर्वात महत्वपूर्ण अहेतुकी भक्तिमय सेवा भगवंताची. भगवंताची सेवेत सदैव रममाण व्हायचं आणि त्यात कुठला हेतू असता कामा नये. म्हणजे ही मी सेवा करतो, माझ्या मुलीचं लग्न ठरू दे, ही सेवा करतो, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, ही मी सेवा करतो, माझ्या मुलीला 92% मार्क करू दे, ही भावना ठेवून काम करणं म्हणजे हेतुपूर्वक सेवा झाली ती. आणि ही कुठलाही हेतू न करता भगवंत तुम्हाला काय करायचं करा, मी माझ्या पूर्ण चैतन्य शरणागतीने तुमची सेवा करतो, हा भाव म्हणजे अहेतुकी सेवा. आणि हा भगवत धामातला महत्वाचा कायदा आहे की आपण अहेतुकी भक्तिमय सेवा केली पाहिजे, त्यामध्ये काहीही कमतरता आली नसली पाहिजे. आणि भगवत धामात जर राहायचं असेल तर अशी भक्ती केली, भक्तिमय सेवा केली तरच आपण भगवत धामात पाहू शकतो. पण असं जर केलं नाही, ह्यात कुठंतरी तफावत आली की त्या जसं आपल्याला भारताचे कायदे आपण पालन केल्यानंतर आपल्याला तुरुंगात टाकलं जाते, तशा पद्धतीनं त्या कायद्याचं जर पालन केलं नाही तर आपल्याला तुरुंगात टाकलं गेलं. हे जग म्हणजे ते भौतिक जग म्हणजे तुरुंग आहे, तिथं आपण शिक्षा भोगतोय. परंतु हे करत असताना भगवंतांनी असं हमकारी सुगादा ठेवलं नाही की असंच केलं पाहिजे, मी म्हणतो तसंच केलं पाहिजे, मी सांगेल अशीच माझी सेवा केली पाहिजे, असं नाही. भगवंताने आपल्या जीवात्म्याला ज्या सुखसोयी लागतात त्याच्याहून कितीतरी पटीने जास्त सुखसोयी उपलब्ध करून दिले. आणि विशेष म्हणजे हे भगवंत ह्या जीवात्म्याला भगवंताने आंशिक स्वातंत्र्य दिलंय. असं नाही मी म्हणतो तेच कर म्हणून, तुला स्वातंत्र्य आहे, या स्वातंत्र्याचा तू दुरुपयोग करायचा का सदुपयोग करायचं तुझं काम आहे, जीवात्म्याला सांगितलेलं आहे. आणि हे जीवात्म्याला स्वातंत्र्य दिलंय म्हणूनच भगवंताला आपण काय म्हणतो, ते कृपालू आहेत, भक्तवल आहेत, सुहृद आहेत जीवाप्रती, असं भगवंतांना आपण का म्हणतो? कारण त्यांनी भगवंतांना जीवात्म्याला आंशिक स्वातंत्र्य दिलंय आणि तुम्हाला निवडायचं ठरवलंय. मी नाही आहे, मी नाही तर भगवंत हुकुमशाह झाले असते. स्वातंत्र्य जीवात्म्याला दिलं नसतं तर ते हुकुमशाह झाले असते. मग त्याला तिथं कुठं आलं? इथं साधारण प्रकार आहे की जीवात्म्यानं भगवंतांची प्रेममय सेवा केली पाहिजे. आणि भगवंत तर आम्हा प्रेम करतातच, कारण त्यांचं नावच भक्तवत्सल आहे, कृपाळू आहे, सुहृद आहे, दीनवत्सल आहे. ते भगवंत सगळ्या जीवावरती प्रेम करतातच. म्हणून असे ज्यावेळी प्रेमाचं आदान प्रदान होतंय त्याला भक्ती म्हटलं पाहिजे. आणि हे आपण या वातावरणातून बाहेर का आलो? कारण हे आपण अंगीकारलो नाही, त्याचा विरोध केला, हे करायला आपल्याला आवडत नाही, म्हणून आपण हे दुःख भोगत आहोत. आणि भगवंत जर म्हटले असते असंच करायचं, असंच माझ्या धामात राहायचं, फक्त तुम्ही सेवा करायची, सगळे जे आनंद होणार आहे ते मी होणार, तुम्ही फक्त सेवा करत राहायचं, असं जर भगवंताची इच्छा असेल तर ते हुकुमशाह झाला असता, हुकुमशाही राज्य झालं असतं ते. म्हणून मग आता जे औषध स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिलेलं आहे त्याचा दुरुपयोग केला म्हणून आपण ह्या भौतिक जगात येऊन पडलेलो आहे. आणि आहार निद्रा भयमयतून आणि जन्म मृत्यू जराव्याधी ह्यासारख्या अनेक भौतिक तीन कष्ट, अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक आणि रजगुण, तमोगुण, सद्गुण यांच्यामधून जे होणारे त्रास आहेत ते आपण भोगतोय. कशामुळं? तर आपण आपल्या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला म्हणून. तर आता सदुपयोग आणि दुरुपयोग म्हणजे काय? तर जीवात्म्याची जी वास्तविक स्थिती आहे ती तर आपण भगवंतांची सेवा करणं, आणि ही करत असताना आपोआपच शाश्वत आनंद आपल्याला भगवंत प्रदान करतात. म्हणजे जीवात्म्याची अहेतुकी सेवा करणं, आपण भगवंतांची दास आहोत या हेतून आपण भगवंतांची सेवा करणं, ही स्वरूप स्थिती आहे. आणि ही ज्यावेळी आपण करू त्यावेळी भगवंतांच्या धामात राहू. आणि
हा जो आनंद आहे भगवत नामात मिळणारा, तो कधी न संपणारा शाश्वत आनंद आहे. आणि तिथं तुम्हाला मी काय म्हणतो याप्रमाणे करण्याला महत्व नाही, शून्य किंमत आहे. तुमच्या मताला किंवा तुमच्या इच्छेला तिथे शून्य किंमत आहे. तिथं भगवंतांची इच्छा आहे, त्यानुसार आपल्याला सेवा केली पाहिजे. आणि भगवत इच्छा ही स्वतःची इच्छा आहे. ज्यावेळेस समजून आपण सेवा करतो त्यावेळी आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करतो, आणि त्यालाच अहितकी भक्ती म्हणतात. तर दुरुपयोग म्हणजे आता ह्याचं उदाहरण कुठलं असं दुरुपयोगाचं, पांडव किंवा जे भक्त होऊन गेले, अमरीश महाराज, पांडव, परीक्षित महाराज, हे सगळे शुद्ध भक्त जे होऊन गेले, तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, हे सगळे भगवंताचे शुद्ध भक्त, हे अशा पद्धतीनं भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं. मग वाटेल तुम्हाला आपला विचार करू शकतो की आपण मानवाचं, आपण सर्वसामान्य मनुष्य उलटाच विचार करतोय. होय, तर मग ते इकडे का आले? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज इकडे का आले? प्रभुपाद इकडे का आले? कारण त्यांना भगवंताने पाठवलेले आहे. त्यांची इच्छा नव्हती या जगात यायसाठी, पण भगवंतांनी त्यांना विनंती करून पाठवले, जा आणि माझे पुत्र आहेत ते दुःख भोगत आहेत, त्यांना काय तर उपदेश करून वरती घेऊन ये आपल्या धामामध्ये. म्हणून भगवंतांनी त्यांना प्रेमाने विनंती करून पाठवलेलं आहे, ते स्वेच्छेने आलेले नाहीये. आणि ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे पांडव किंवा अशी जे अमरीश महाराज, परीक्षित महाराज, संत तुकाराम महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, प्रभुपाद, हे सगळे असे भगवंतांचे शुद्ध पार्षद आहेत. ते आपल्याला भगवत धामात घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. आणि दुरुपयोग म्हणजे काय? दुरुपयोग म्हणजे सारासर विचार न करता, भगवंतांच्या इच्छेप्रमाणे सेवा न करता, स्वतःच्या लहरीनुसार सेवा करायची, स्वतःच्या आनंदासाठी सेवा करायची, हा दुरुपयोग झाला. आणि मग जर आपण आपल्या या अल्प स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला, तर मग प्रकृतीच्या नियमाप्रमाणे जे फळ भोगायला लागणार आपल्याला ते भोगणार. आपण जे भोगायला लागलोय आता, आता आपण हे जीवन जगतोय, हे सगळ्या अनेक 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 बंधनांना आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. तिची एवढी सवय आपल्याला झाली आहे, ते बंधन वाटतच नाही. आपल्यावर हवेचं एवढं ओझं आहे, तर ते हवेचं ओझं जर काढलं तर आपलं शरीर सगळं फुटून जाईल प्रसरण पाहून. का तर एवढं वजन ठेवलेलं आहे, पण त्याची सवय आहे का आपल्याला? प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला प्रकृतीच्या नियमात बसून करायला लागते. आता आपल्याला म्हटलं एक आंब्याची कोय पोरली आणि झाड येऊ दे 2 मिनिटात, नाही, ते झाड उगवायला वेळ लागणार. त्याला जी प्रक्रिया दिलेली आहे प्रकृतीने, त्या प्रक्रियेतून ते झाड वरती येणार. अगोदर त्याला कोंब फुटणार, नंतर ते वरती येणार, ते मोठं होणार, मग त्याला फळ लागणार. ही जी प्रक्रिया आहे तीच. पुरुष आणि स्त्रीचा समागम झाला की 9 महिन्यानंतरच बाळ जन्माला. कोण दुसऱ्या दिवशी यायला म्हटलं तर हे सगळं प्रकृतीचे नियम आहेत. समुद्राच्या किनारी तुम्ही याला तहान लागली आणि समुद्राचं पाणी घेऊन प्यावं म्हटलं तर शक्य नाही. त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं शुद्ध पाणी, गोड पाणी झालंच पाहिजे, मग आपण ते प्राशन करू शकतो. असे अनेक एवढे नियम आहेत ते आपल्याला माहिती सुद्धा नसतील, पण आपल्या शरीराला त्याची सवय करायची सवय झालेली त्याची. त्यामुळे ह्या बंधनात येऊन पडलो. एवढी आपल्यावर बंधनं लादलेली आहेत आणि ते बंधन आपण फुटतोय सुद्धा सध्या. मग हे का आलो इथं? तर भगवंतांचे नियम आपण पालन केलं नाही आणि आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग केला. आपल्याला जे आंशिक स्वातंत्र्य दिलं होतं त्याचा दुरुपयोग केल्यामुळे आपण इथं आलेलो आहे. आणि याची उदाहरणं म्हणजे काय? रावण, दुर्योधन, ही सगळी भगवंताचे नियम भगवंतालाच मानत नव्हते, तर नियम पालन करायचं बाजूला, हे सगळे असेच व्यक्ती आहेत. आता रावणाची 10 शिरं कशाची प्रतिनिधी करतात? 10 शिरं म्हणजे भगवंताचे नियम मोडण्याबद्दल नीतिमत्तेची पायमली रावणाची. तर त्यांची 10 शिरं होती. पहिलं शिर काय दर्शवतं? इतरांची संपत्ती प्राप्त करणे, हडप करणे, ही प्रवृत्ती असलेलं पहिलं शिर. दुसरं, इतरांची साधने हडपण्याची इच्छा. तिसरं शिर, इतरांच्या मतावर वर्चस्वाची इच्छा. दुसऱ्याच्या मताला महत्व नाही. रावण वगैरे दुर्योधन होते, दुसऱ्याचं मत ते विचाराच घेत होते. मी म्हणतो ते कर, हम करे सो पाहिजे, मी म्हणतो ते कर. चौथं, आपली नगण्यता न समजणे. आपण किती नगण्य आहोत त्या प्रकृती पुढं, ती समजतच नव्हती त्यांना. मी म्हणजे या त्रिभुवन 14 भुवनाचा राजा मीच आहे आणि ईश्वर मीच आहे, असं त्यांची समज होता त्यांचा. आणि इच्छाभंगामुळे त्याने इतका क्रोध होत होता की त्या क्रोधामुळे संपूर्ण तिन्ही लोक जाळून टाकायची त्यांची महत्वाकांक्षा असायची. इतरांच्या कुशलतेचा द्वेष निर्माण व्हायचा. माझ्या इतका कुशल कोण असला पाहिजे, असता कामा नये, ही त्यांची कायमची इच्छा. आणि इतरांच्या हानीने आनंद होणे. दुसरे ज्यावेळी दुःखी होतील त्यांना आनंद होत होता. आणि आठवं म्हणजे नैतिकतेचे उल्लंघन करण्याची वृत्ती. नैतिकता नव्हतीच ना तिथं, उल्लंघन करायचा प्रश्न बाजूलाच आहे, नैतिकता नव्हतीच.
आणि चितवणी सहन होणे न होणे, त्यांना कोणी चितवण दिली तर ते सहन पण करण्याच्या पलीकडे होते. आणि गमावण्याची भीती, असुरक्षितता, हे माझ्यापासून हरवेल ते माझ्या हरवेल, यासाठी असेल की रावणाची ती 10 शिरा आहेत, या 10 गुणांचे प्रतिनिधित्व करतात. अशा रीतीने आंशिक स्वातंत्र्याचा विरोध केल्याने आपण या भौतिक जगातून पडलोय. आणि ही सगळी कारण का, आता मी सांगितलं, भगवत धामात राहिल्यानंतर ज्या नियमांचं पालन करायला पाहिजे, तर आता जे रावणाचे उदाहरण दिले त्याच्या बरोबर उलटी गुणधर्म आहेत त्याच्यात. म्हणून आपण ह्या जगात येऊन पडलेलो आहोत. असे गुणधर्म, रावण जरी महाक्रूर होता, महादुष्ट होता, तर आपण काय कमी नाही आहोत. आपण पण त्याचे अंशच आहोत. आमच्यात पण ते गुण आहेत, म्हणून आपण इथं अजून पडलेलो आहे. हे गुण जर आमच्यात, हे गुण जर नसता, किंवा भगवत धामात आणण्यासाठी जे गुण लागतात ते गुण असते, तर भगवंत तर आपल्याला ठेवलेच नसते, कधीच आपल्याला भगवत धामात गेले असते. म्हणून हे गुण भगवत धामात राहण्यासाठी जे गुण पाहिजे ते वृद्धी करायसाठी आपण प्रयत्न करायचा. आता या श्लोकात भगवान सांगतात की जीवनामध्ये इच्छा आणि द्वेष हे 2 गुण कारणे आहेत, ज्यामुळे जीवात्म्याचं द्वंद्व उत्पन्न होतं. जीवात्म्याचं पतन कशामुळे होतंय? महत्वाचे 2 गुण. 6 ऋतू तर आहेतच आहेत, पण त्यात सगळ्यात महत्वाचे इच्छा आणि द्वेष, हे 2. हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, इच्छा आणि द्वेष. तिथे इच्छा असली की तिथं द्वेष येतोयच, हे नक्कीच आहे. आणि ह्या 2 गुणामुळे जीवात्मा भ्रमित होतो. योग्य काय आणि अयोग्य काय याचा सारासा विचार शास्त्रोच्या दृष्टीने विचार न करता आपण स्वतःच्या अल्प भ्रमित बुद्धीद्वारे चुकीचे निर्णय घेतो, आणि त्यामुळे आपण या दुःखी स्थितीत आलेलो आहे. आता पुढे समजून घ्यायचं आहे, कुठलीही गोष्ट करत असताना ह्या 2 गोष्टीकडे लक्ष द्यायचं. इच्छा करत असताना आणि त्याच्यापासून द्वेष निर्माण कसा निर्माण होतो हे आपण पुढच्या 2 गोष्टीकडे काळजीपूर्वक ध्यान द्यायचं. तर भगवद्गीता 3.37 काय सांगते? जीवात्मा हा मूळचा शुद्धच होता. भगवंतांचे जे गुण आहेत त्यातले आंशिक गुण आहे भगवंताच्या मध्ये, परंतु भौतिक सृष्टीच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्यामध्ये ते शाश्वत कृष्ण प्रेम जे होते ते कामामध्ये रूपांतरित झालं. प्रेमाचं रूपांतर कशात झालं? कामात, म्हणजे इच्छामध्ये रूपांतरित झालं. पावसाचं पाणी ज्यावेळी पडतंय, बाष्पीभवन झालेलं, किती स्वच्छ अगदी स्फटिकाप्रमाणे असतंय, पण त्याचा ज्यावेळी धुळीशी संपर्क होतो त्यावेळी ते पाणी धूळयुक्त बनतंय आणि घाण दिसू लागतंय. तर अशा प्रकारे हा आत्मा जो आहे ते मूळ भगवंताच्या अंश असल्यामुळे तो शुद्धच होता. पण ह्या भौतिक 3 गुणाच्या भौतिक सृष्टीच्या संपर्कात आल्यामुळं तो दूषित झालेला आहे, हे समजून घेतलं पाहिजे. तर मग कृष्ण प्रेम आणि काम यात फरक काय, हा प्रश्न मनात येतो. काम आणि प्रेमाच्यात फरक काय? तर काम म्हणजे काय? स्वतःच्या इंद्रियासाठी कार्य करणे, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे कार्य केले जाते ते काम म्हणजे ते कामनायुक्त असते. आणि श्रीकृष्णाच्या इंद्रियांना तुष्ट करण्यासाठी जे आपण प्रेम करतो, डिव्होशनल सर्व्हिस करतो, भक्तिमय सेवा करतो, त्याला कृष्ण प्रेम म्हटलं जातं. तर हे समजणं महत्वाचं आहे की जोपर्यंत जीवात्मा कृष्ण प्रेमात लीन असतो तोपर्यंत तो शुद्धच असतो. म्हणजे भगवत धामात राहणारे जे कृष्ण प्रेमात लीन असतात आणि ती जी सेवा करतात ती ड्युटी म्हणून करत नाहीत भगवत धामातले, त्यांना त्याच्याशिवाय गमतच नाही म्हणा. कंटिन्युअस भगवंतांच्या सेवेत असणं हीच त्यांची वृत्ती असते, आणि त्यात स्वतःला आनंद मिळावा हा प्रश्नच नाही. भगवंतांना आनंद मिळाल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो, ही वृत्ती असते त्यांच्यात. गोपी ज्या ब्रज गोपी होत्या त्या भगवंतांना आनंद देण्यामध्येच आनंद घेत होत्या, त्यांना स्वतःचा आनंद, स्वतःचं अस्तित्वच ठेवत नव्हते. त्या भगवंतांना आनंद मिळाला की स्वतःला आनंद, याच्याबद्दल मी अनेक कथा पूर्वी सांगितलेल्या होत्या. तर अशा प्रकारे ज्यावेळी आपण आपल्या इंद्रिय तृप्तीचा किंवा आपल्या सुखाचा विचार करतोय तो काम झाला, आणि भगवंतांना तुष्ट करायसाठी व श्रीकृष्णाला तुष्ट करायसाठी ज्यावेळी आपण कार्य करतोय ते कृष्ण प्रेम झालं, प्रेम झालं, शुद्ध प्रेम झालं. परंतु ज्या क्षणी या भौतिक सृष्टीच्या संपर्क आला तेव्हा रजोगुणाचा प्रवाह आपल्या जीवात्म्यावरती झाला, आणि तेव्हापासून शुद्ध रूपांचे रूपांतर कामामध्ये झालं. म्हणून आपल्या ह्या कामना ज्या असतात त्या संपतच नाही. एक इच्छा आली ती आली, दुसरी इच्छा पण, एक इच्छा पूर्ण होते तर पण दुसरी इच्छा. आणि आपण ह्या भौतिक जगात इतका प्रयत्न करतोय इच्छावरती नियंत्रण आणायचं, पण ते काही केल्या होत नाही. त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे, गंभीरतेने प्रयत्न केले पाहिजे. तर आता मी मगाशी सांगितलं शुद्ध पाणी असतं, पण ते या धुळीच्या संपर्कात आलं की दूषित होतं, गंधला हो जात आहे. तर अशा पद्धतीनं हे मन जीवात्मा सुद्धा शुद्ध होता, पण ज्यावेळी या भौतिक सृष्टीची रजोगुणाशी तिन्ही गुणाशी संपर्कात आला
त्यावेळी तिची शुद्धता नाहीशी झाली. आता याचं जलद उदाहरण म्हणजे दूध. दुधामध्ये थोडीशी दही टाकली, विरजण टाकली की तिची दही बनते. बरोबर आहे. म्हणजे ह्या दुधाचा त्या दहीशी संपर्क आला म्हणून त्याची ती दही बनली. म्हणजे आपण काय विचार करायचा, दूध म्हणजे काय, शुद्ध कृष्ण प्रेम आणि रजोगुण म्हणजे खारटपणा. आणि ह्या दोघांचा समान झालेलं आताची जी आपली भ्रमित स्थिती आहे ती म्हणजे दही. बरोबर आहे. आपण शुद्धच होतो, भगवंताचे अंश आहोत, पण आपला ज्यावेळी रजोगुणाशी या भौतिक प्रकृतीचा संबंध आला त्यामुळे हा आमचा जीवात्मा अशुद्ध झाला. आणि आता आपल्या अवस्थेत काय, काम, क्रोध, लोभ या सगळ्या 6 ऐश्वर्या आणि या भौतिक दुःखाला आता आपण तितकं पडलेलं आहे. तर ह्या श्लोकाच्या विश्लेषण जर आपण जर समजून घेतलं, म्हणजे इच्छा म्हणजे काम, कामना. इच्छा म्हणजे कामना, अपेक्षा हे पाहिजे ते पाहिजे. आणि द्वेष म्हणजे क्रोध. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं काम आणि क्रोध ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर काम म्हणजे इच्छेचे स्वतंत्र गुणामध्ये कधी रूपांतर होते आपल्याला समजत नाही. त्या कामाचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. ते कसं होतं, तर ज्यावेळी काम म्हणजे कामना, इच्छा करतो, आम्हाला हे पाहिजे, अमुक हे पाहिजे, त्यासाठी हे अमुक हे पाहिजे म्हटल्यानंतर ते प्राप्त करण्यासाठी आपण अथोशीने प्रयत्न करायला लागतो. आणि ती जर बाब आपल्याला प्राप्त झाली की ती परत परत प्राप्त होईल म्हणून आपल्यामध्ये लोभ निर्माण. आणि जर ती प्राप्त झाली नाही तर का झाली नाही म्हणून क्रोध. म्हणजे कामाचं रूपांतर क्रोधामध्ये होत असतंय. आणि या दोन्ही बाजू, दोन्ही ज्या बाबी आहेत त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता काम म्हणजे कसं, जेव्हा आपण इच्छा करतो एखादी गोष्ट प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करू तेव्हा त्या वस्तूवर आपली आसक्ती निर्माण होती. म्हणजे अगोदर मनात विचार येतो आणि त्यानंतर वस्तूबद्दल आसक्ती होते. त्या वस्तूबद्दल चिंतन झाल्यानंतर ती वस्तू पाहिजे 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 असं सारखं वाटायला लागते आणि त्या वस्तूबद्दल आसक्ती निर्माण होते. आणि समजा ती वस्तू जर प्राप्त झाली तर मी मगाशी सांगितलं तसं आपल्याला लोभ होतो ती वस्तू परत मिळावी, परत मिळावी, परत मिळावी. आणि परत मिळण्यासाठी प्रयत्न करतोय आणि परत मिळाले नाही की परत क्रोध निर्माण होतो. म्हणजे ती जी वस्तू आहे ती आपल्याला मिळाली तर लोभ होतो आणि लोभाप्रमाणे आपली प्रतिक्रिया पुढे घडली मिळाली तर परत क्रोध होतोय. आणि ती वस्तू जर नाही मिळाली तर आपल्याला क्रोध होतोयच. बरोबर आहे. मिळाल्यानंतर लोभ म्हणून क्रोध होतोय आणि नाही मिळाले तरी क्रोध उत्पन्न होतोय. आता आणि नंतर नंतर तो क्रोध निर्माण होऊन जी वस्तू, ज्या वस्तूपोटी आपण आसक्त असतो त्या वस्तूच्या पोटी सुद्धा मत्सर आपल्या मनामध्ये निर्माण होतो. म्हणजे ही वस्तू अगोदर आसक्ती निर्माण झालेली ती वस्तू पाहिजे पाहिजे पाहिजे, पण ती ज्यावेळी आपल्याला मिळत नाही त्यावेळी त्या वस्तूबद्दल पण आपल्या मनात द्वेष निर्माण होतो. याचं एक साधं व्यवहारिक उदाहरण, की एक तरुण एका तरुणीवर प्रेम करत असते, एक तर्फे प्रेम, पण ती तरुणी त्याच्यावर प्रेम करत असते. मग हा त्या उठता बसता झोपता कायम त्या तरुणीबद्दल त्याच्या मनात विचार करत असतो. त्या तरुणीशिवाय मी जगू शकत नाही असे त्याच्या मनात विचार असतात. पण त्याला माहित होतंय की समजते की तो जो तरुण असतो ती एकतर्फी प्रेम करत असतो, त्या तरुणीचं त्याच्यावरती प्रेम नसते. हे ज्यावेळी त्याला समजतंय त्या क्षणी त्या तरुणीबद्दल त्याच्या मनात इतका द्वेष निर्माण होतो की कधी कधी त्या तरुणीचं पण जीवन संपवायला तो विचार करत नाही. किंवा हे उद्वेग जर निर्माण झाले त्याच्यामुळे आपण पण आत्महत्या करायला मागे पुढे बघत नाही. म्हणजे जी वस्तू आपल्याला इतकी प्रिय होती, एवढ्या आसक्त होतो त्याच्यावरती, त्या वस्तूबद्दल मनात इतकी घृणा निर्माण होते की त्याच्याबद्दल द्वेष आणि मत्सर निर्माण होतो. तर अशा पद्धतीने सुरुवातीला जे काम असते, इच्छा असते, कामना असते, त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतंय. आणि ज्यावेळी क्रोध निर्माण होते मनामध्ये त्यावेळी पुढे काय परिस्थिती आपण पुढे बघायचं आहे. आता रावणामध्ये प्रभू रामचंद्राच्या बाबतीत मत्सर द्वेष निर्माण का झाला? रावणामध्ये भगवान रामचंद्राच्या बद्दल द्वेष का निर्माण झाला? कारण रावणाला ज्यावेळी सुपर्णखेनं सांगितलं की रावणाला की सीता इतकी सुंदर आहे आणि तो वनवासी राम त्याचं काय तिचं पालन पोषण करणार आहे आणि ती तुझ्यासाठीच उपयुक्त आहे, ज्यावेळी सांगितलं त्यावेळी त्याच्या मनात चिंतन सुरू झालं. त्यानंतर त्या वस्तूबद्दल आसक्ती निर्माण झाली आणि ती प्राप्त करायसाठी काहीही करायची तिची तयारी झाली. मग प्रभू रामचंद्र त्याला आसक्ती कोणाबद्दल झाली होती? सीतेबद्दल झाली होती. मग प्रभू रामचंद्राच्या बद्दल मत्सर का निर्माण झाला? कारण ही सीतेला प्राप्त करायसाठी प्रभू रामचंद्र बाधा बनत होते. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्यात एखादी बाब जर बाधा बनत असेल तर त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात इतका मत्सर आणि द्वेष निर्माण होतो की त्या प्राप्त करणाऱ्या वस्तूच्या प्राप्तीसाठी आपण त्या व्यक्तीला रस्त्यातून मार्गातून हटविण्यासाठी सुद्धा मागं पुढे बघत नाही. तर अशा पद्धतीनं
प्रभू रामचंद्राच्या बद्दल मत्सर का निर्माण झाला? कारण ते प्रभू रामचंद्र भगवंत सीतेच्या प्राप्तीसाठी रावणाच्या इच्छेमध्ये अडथळा बनत होते. नंतर हिरण्यकशिपू स्वतः ईश्वर बनायचं होतं ना. हिरण्यकशिपू 14 भुवनावरती ना राज्य करायचं होतं, म्हणून ते एवढे प्रयत्न सगळे चालू होते त्याचे. मग त्यांचा प्रल्हाद महाराज आणि भगवान नरसिंहांच्यावरती त्यांचा द्वेष का निर्माण झाला? कारण ही त्याची इच्छा पूर्तीसाठी, हिरण्यकशिपूची इच्छा पूर्तीसाठी हे दोघे बाधक बनत होते, प्रल्हाद महाराज आणि भगवंत. म्हणून त्यांच्याबद्दल त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला. असंच उदाहरण म्हणजे रावणाचं, हे दुर्योधनाचं. दुर्योधनाला हस्तिनापूर तर त्याला द्यायचंच नव्हतं, म्हणून त्यांनी काहीतरी आयडिया करून पांडवांना त्यांनी ते माळ सगळं देऊन टाकलं आणि ते माळाचं तुम्ही काय असेल ते व्यवस्थित करून घ्या म्हणून सांगितलं. आणि चयन करताय का पिठलं करतायचं? हरी बोल, कोणाचा माईक चालू आहे प्लीज बंद करा, मूड जातो त्याच्यामुळं. तर ज्यावेळी हरी बोल माताजी, कोणाचा माईक चालू आहे बघा, तुम्ही बंद करा. हरी बोल पल्लवी माताजी, हरी बोल, हरे कृष्ण. माझं ऐकू येते का कोणाला? हो प्रभूजी, ऐकू येते. कुणाचा माईक चालू आहे तो बंद करा. महायोगीदास कोणीतरी आहे. संजय पाटील, संजय पाटील, संजय पाटील. आरती कुराडे आणि संजय, ते दोघांच्या मध्ये मध्ये चालू. हा, माझं आहे ते, माझं लेक्चर चालू आहे त्यामुळे माझा माईक चालूच असणार हो. दुसरा कोणाचा चालू असेल तर बंद करा. तर अशा पद्धतीनं दुर्योधनानं ते इंद्रप्रस्थ, दुर्योधनाने त्यांना ते माळरान देऊन टाकलं आणि तिथं तुम्हाला काय बनवायचं आहे बनवून सांगितलं. तर पांडवाने तिथे इंद्रप्रस्थ निर्माण केलं आणि स्वर्गापेक्षा श्रेष्ठ इंद्रप्रस्थ निर्माण केलं होतं तिथं. आणि ज्यावेळी हे दुर्योधनानं पाहिलं की हस्तिनापूरपेक्षा सुद्धा इंद्रप्रस्थ अतिशय सुंदर आणि सगळ्या दिव्य सुखसोयीने उपलब्ध निर्माण केले, त्यावेळी त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला पांडवांच्या बद्दल. याने असं कसं काय केलं, आणि म्हणून त्यांनी हे दूध क्रीडा आणि हे ते आयडिया करून त्यांच्याकडनं ते काढण्यासाठी प्रयत्न केले. तर असे जे लोक असतात दुर्योधन किंवा रावणासारखे, त्यांनी दुसऱ्याचा कधी आयुष्यात विचार करत नाही. रावण प्रवृत्तीची किंवा दुर्योधन प्रवृत्ती आहे ती दुसऱ्याच्या सुखादुःखाचा कधी विचार करत नाही. फक्त स्वतः कसा आनंद होऊ, स्वतः कसं सुख प्राप्त करू हेच विचार करतात. अशी प्रवृत्ती आहे दुर्योधन रावणाच्या सारख्या लोकांची. तर म्हणून, आणि हे पांडव किंवा श्रीकृष्ण ह्या गोष्टीत अडथळे निर्माण करत होते, बाधा बनत होते. म्हणून पांडवांच्या बद्दल दुर्योधनाच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. आणि काहीही नीतीपूर्वक असू दे अनीतीपूर्वक असू दे करून ते राज्य संपादन करायसाठी ते प्रयत्न करत होते दुर्योधन. म्हणजे आणि हे जर मिळालं नाही, की हे जर त्याच्या इच्छेप्रमाणे मिळालं नाही, तर मग ते त्यांना इतका क्रोध निर्माण होतो की प्रथम काम निर्माण होतो, ती इच्छा पाहिजे वाटायला लागते. नंतर मग त्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला लागतो. ती वस्तू मिळाली तर लोभ निर्माण होतो, लोभानुसार परत ती वस्तू प्राप्त झाली तर परत क्रोध निर्माण होतो. आणि जर पहिल्यांदा प्रयत्नात आपल्याला ती वस्तू मिळाली नाही तरी पण क्रोध निर्माण होतो. म्हणजे थोडक्यात काय, ह्या कामाचं रूपांतर क्रोधामध्ये होतंय. आणि क्रोध ज्यावेळी डोक्यावरती त्याचा प्रभाव टाकू लागतो त्यावेळी मनुष्य भ्रमित होऊन जातो, त्याला काय करावं हे समजत नाही. ज्यावेळी मनुष्य क्रोधित होतो त्यावेळी तो भ्रमित होऊन जातो आणि त्याचे संबंध दुरावतात. मला एकाने प्रश्न विचारला होता की दोन माणसं प्रेमाने बोलत असतात, जवळ शेजारी बसले असतात, प्रेमाने बोलतात, तर त्याचा आवाज 2-4 फुटावर 5 फुटावर सुद्धा ऐकायला येते. आणि दोन माणसं शेजारी बसले असतात, मोठमोठ्याने ओरडतात. एवढे शेजारी असतात तरी सुद्धा मोठमोठ्याने ओरडतात. तर त्याचं उत्तर असं की ज्यावेळी आपण मनाने एकत्र असतो हरे कृष्ण त्यावेळी प्रभूचे ओरडण्याची आवाज गरज नाही असते. येते. हरे कृष्ण आवाज येत नाही बघा, थोडासा ब्रेक होतोय प्रभूजी, मध्यंतरी गेला प्रभूजी आवाज. आता काय पर्याय नाही मला, इथं आता मी काय बदलू शकतो, नेटवर्क त्याच्यावरतीच करायला लागलोय. अरे बोल, काहीच येत नाही त्याला प्रभूजी, फक्त ब्रेक होतोय थोडा थोडा, तुम्ही कंटिन्यू करा प्रभूजी. आता काय पर्याय नाही, इथनं काय, इथनं नेटवर्क मी हलवू पण शकतो. आता येतोय आवाज. तिथे गेला होता जेव्हा दोन व्यक्ती प्रेमाने बोलत असतात, तिथे गेला होता आवाज. हा, तर दोन व्यक्ती प्रेमाने बोलत असतात
त्या अगदी जवळ असतात, 5 फुटावर सुद्धा त्यांचं बोलणं ऐकायला जात नाही. पण 2 व्यक्ती अगदी जवळ व्यक्ती बसले असतात, पण ते मोठमोठ्यानं ओरडतात. कारण प्रेमानं बोलणाऱ्या व्यक्तींची मनं जवळ असतात, मनानं ते एकत्र असतात, शरीरानं एकत्र असतातच आणि मनानं पण एकत्र असतात. ज्यावेळी आपण भांडतोय, शरीराने एकत्र असतं आणि मनानं खूप खूप लांब असते एकमेकाच्या पासून. म्हणून ती मोठी व्यक्ती मोठमोठ्यानं ओरडून एकमेकाला मी खरा कसा आहे पटवून देण्याचा प्रयत्न करतात. तर असं कामाचं रूपांतर मी सांगितलं कशात होतंय, क्रोधात होते. आणि क्रोध ज्यावेळी आपल्या प्रभाव होतोय क्रोधाचा आपल्यावरती, त्यावेळी तो व्यक्ती भ्रमित होऊन जाते. आणि ह्या भ्रमित अवस्थेत मनुष्य स्वतःचा सतसत विविधतेची सतसत विविधतेचे दरवाजा असतो तो बंद होतो. आपण चांगलं काय करतोय, वाईट काय करतोय हे विचार करायची आपली जी सतसत विविधते असते, त्याचा दरवाजा बंद केला जातो. आणि तो त्या वेळेला त्याची बुद्धी भ्रमित अवस्थेत तो काय निर्णय घेईल सांगता येत नाही. आणि मग तो निर्णय हितकारी आहे काय अहितकारी आहे हे समजून घेण्याच्या मूडमध्ये तो मनुष्य नसतो. रावणाला ह्या सीतेला आणून ठेवल्यास तो आणू नको म्हणून किती जणांनी समजून सांगायचा प्रयत्न केला. पण राम हा रावण हा स्वकेंद्रित होता. स्वतःच सुख बघायचं, स्वतःचा आनंद बघायचा, स्वतःच मत सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. दुसऱ्याचं मत, दुसऱ्याचं सुख बघण्या ह्या प्रवृत्ती त्याच्यामध्ये नव्हती. स्वकेंद्रित व्यक्तिमत्व होतं ते. आणि याच्या उलट प्रभू रामचंद्र आपलं मत कधीच लोकांवरती लादत नव्हते. प्रभू रामचंद्र न्यायनिवाडा करताना सुद्धा सगळ्या समोरच्या माणसांचं पूर्णपणे ऐकून घ्यायचे आणि मग आपलं मत सांगायचं. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासात निघाले त्यावेळी त्यांनी असं सांगितले की मला कैकेयीने वनवासात पाठवलं तर विशेष अजिबात नाही, मला वनवासात जायचं होतं, फार आनंद झाला मला, कारण तिथल्या ऋषीमुनींना भेटून त्यांच्याकडून मला ज्ञान संपादन करायचं असं होतं, त्यांचा उद्धार करायचा होता. आणि कैकेयीला सुद्धा म्हणाले हे एवढं सगळं नाटक करायची काय गरज आहे, तू मला अगोदर एवढं जर सांगितले असते असं असं करणं तर मी ऐकलं असतं तुमचं. म्हणजे हा एवढा गंभीर विषय प्रभू रामचंद्रांनी कसा आरामात घेतला, कसा घेतला ते प्रभू रामचंद्र भगवंताला सोडून द्या, पण इथं तिने एक सर्वसाधारण मनुष्याचा रोल अदा करायला म्हणून आपण विचार करतो. प्रभू रामचंद्राने फक्त जनतेचा विचार केला, स्वतःच्या स्वार्थाचा कधी विचार केला नाही. आणि याच्या उलट व्यक्तिमत्व म्हणजे रावण, स्वतःचा विचार केला, जनतेचा किंवा जे सल्ला देतात त्याचा कधी विचार केलेला नव्हता. म्हणून स्वकेंद्रित व्यक्तिमत्व होतं रावण म्हणजे. रावणाला ज्यावेळी सीतेची सौंदर्याबद्दल माहिती सांगितली सुपर्णकानं, आणि सीता कशी तुझ्यासाठी उपयुक्त आहे, ती किती सुंदर आहे, आणि राम तिच्यासाठी कसा उपयुक्त नाही आहे, तुझी बायको ती बनली पाहिजे, हे ज्यावेळी डोक्यात फिरवलं तर त्या क्षणीला सतत विवेक बुद्धीचा उपयोग रावणाने केलाच नाहीये. ते ज्या क्षणी सुपर्णकानं सांगितलं दुसऱ्या तासाभरात त्यानं तिथून मॉरिशसला गेला रावण. त्याच्या अनेक शेती होत्या, तिथून मॉरिशसला गेला. मॉरिशसला मरीची होते त्यांचे भाचा, तर मरीचीला सगळं सांगितलं, असं असं मला शेतीला आणायचं आहे, ती अशी सुंदर आहे तशी सुंदर आहे, आणि प्रभू रामचंद्राची ती पत्नी आहे. ज्यावेळी हे सांगितलं रावणाने त्यावेळी मरीची म्हणाला की प्रभू रामचंद्र भगवान आहेत, ते भगवंतांचा अवतार आहे, प्रभू रामचंद्र भगवंत आहेत, आणि तू त्यांच्या ह्या प्रयत्नात तू पडूच नको, तू कधी विजय होणार नाहीस, तुझा नाश होऊन जाईल. आणि हिरण्याक्षचा वध, हिरण्यकशिपूचा वध कसा झाला हे मरीचीने सांगितलं रावणाला. पण रावण ते ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हता. रावण त्यांना सांगितलं की मला तू धडे शिकू नको, मला तू शहाणपणा शिकू नको. मरीची त्याच्यापेक्षा कितीतरी वयाला मोठे होते तरी सुद्धा त्यांनी एकच सांगितलं, तू हे कार्य करणार आहेस की ना, सुवर्णयुग तुला बनायचं आहे, प्रभू रामचंद्र वनात घेऊन जायचं आणि मी सीतेला तिथं पळवून आणणार, ह्या तुझं सुवर्णमुख बनण्याचा तुझा रोल आहे, तू केला पाहिजेस, करणार की नाही सांग, नाही म्हटलास तर ह्या क्षणी तुझा वध करतो. त्या मरीचीने सारासार विचार केला की ह्या राक्षसाच्या करवी मला मृत्यू येण्यापेक्षा त्याच्यापेक्षा मी प्रभू रामचंद्रांची सेवा करतो, प्रभू रामचंद्राच्या लीलेत सहभागी होतो, आणि माझा मृत्यू प्रभू रामचंद्रांच्याकडनं झाला तर मला भगवतधाम प्राप्त होईल, हा सारासार विचार केला मरीचीने. पण रावण कधी सारासार विचार केला नाही. तर अशी ही रावण प्रवृत्ती म्हणजे सारासार विचार कधी केला जात नाही, स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्यांचं हित आहे काही बघितलं जात नाही. आता काम आणि क्रोधाबद्दल भगवद्गीतेमध्ये 2.62 आणि 63 मध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्या श्लोकामध्ये. तर त्याने बाकी मी श्लोक वाचत नाही, पण त्यात काय सांगितले त्यांनी की प्रथम मनात इंद्रिय विषयाचं चिंतन होते. आता मी मगाशी सांगितलं ती तरुणी त्या
मुलानं बघितलं तर त्या तरुणीबद्दल मला त्याच्या चित्र यायला लागले, तरुणी सुंदर आहे, अशी आहे, तशी आहे, असं चिंतन यायला लागलं. त्यानंतर त्या चिंतनानंतर त्या तरुणीबद्दल त्या पुरुषाच्या मनात, त्या तरुणाच्या मनात आसक्ती निर्माण होती. ती आपल्याला हवी आहे, ती हवी हवी असं वाटायला लागते. आणि आसक्तीतून मग ते मला प्राप्त झाल्यानंतर मी तिचा भोग कसा घेईन, कसा आनंद मी उपयोगीन, तिच्या विवाह करेल, काय करेल, हे सगळं विचार मनात करावा लागतो. आणि ते जर प्राप्त झालं नाही तर मग क्रोध निर्माण होतो. क्रोधाचा तर मला परिणाम सांगितलेला आहे, क्रोध निर्माण होतो. आणि ज्यावेळी क्रोधाची हारी होते आपल्यावरती, त्यावेळी मनुष्य संमोहित होऊन जातो. त्याला काय खरं करावं, काय करावं, काय नको, योग्य कुठलं अयोग्य कुठलं काही विचार करत नाही आणि ते संमोहित होतं. आणि या संमोहित झाल्यामुळं तिची स्मृती जी असते, विचार करायची विवेक बुद्धी, ती भ्रमित होऊन जाते. आणि ती भ्रमित झाल्यानंतर, स्मृती भ्रमित झाल्याने बुद्धिनाश होतो. तिची बुद्धीचे दरवाजे बंद होतात, बुद्धिनाश होतो. आणि बुद्धिनाश झाल्यानंतर मग काय, त्याचं पतन होते. परत त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं पतन होते. या दोन्ही श्लोकामध्ये सांगितलं. अशा पद्धतीने तो जीवात्मा आपल्या नाशाला कारणीभूत होतो. आम्ही जेलमध्ये प्रचाराला जातो, मी येरवडा जेलमध्ये. तिथे एक काही अतिशय बुद्धिमान लोक पण आहेत, तसे प्रश्न विचारतात, अनेक अनेक प्रश्न चर्चा होते. त्यात एकाला म्हटलं, एवढं तू ज्ञानी आहेस, मग इथं जेलमध्ये यायचं कारण काय? तर त्याने सांगितलं की त्या क्षणी आम्हाला काय घडलं माझ्या हातून मला सांगितलं नाही. असं असं घडलं, घेतली कोराड घातलं डोक्यात. म्हणजे त्यावेळी कोराड हातात घेऊन डोक्यात घेत असताना हे मी करतोय योग्य आहे का, याचा परिणाम काय, ही सद बुद्धीचे दरवाजे बंद झाल्याचं उदाहरण. आणि त्या हाती जी घटना घडली त्यात त्यानं पूर्ण आयुष्य सगळं जेलमध्ये काढलं. म्हणजे त्यावेळी आपण शांत बसून विचार केला पाहिजे, एखाद्याचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्यातून कसं बाहेर पडता येईल हे जर विचार केलो नाही तर हे बुद्धिनाशाचं उदाहरण, ज्वलंत उदाहरण. आयुष्य सगळं बरबाद होऊन जातं. म्हणून या कामक्रोधापासून सुटका करून घ्यायची असल्यास मनुष्यास आपल्या मूळ वास्तविक स्थिती यायला पाहिजे. त्यातनं सुटका कशी करून, म्हणजे मूळ वास्तविक स्थिती यायचं म्हणजे काय, मूळ वास्तविक स्थिती आपण कोण आहोत ते समजून घ्यायचं. तर ही स्थिती काय आहे, भगवंताची आपण सेवक आहोत, भगवंतांची सेवा करली पाहिजे. आणि आपण इथे जे आलोय, शिक्षा भोगायला आलो, यातनं आपण बाहेर पडायसाठी प्रयत्न केला पाहिजे. ज्यावेळी आपल्याला क्रोध हारी होत असतो, त्यावेळी क्रोध ज्यावेळी आपल्याला हारी होते, आपल्यावरती हारी होत असतो, त्यावेळी आपण काही करायचं नाही, शांत बसतो. त्यावेळी त्या क्षणी काय निर्णय घ्यायचा नाही. थोड्या वेळानंतर क्रोध शांत झाला तर आपली विवेक बुद्धी सुद्धा आपल्याला समजून सांगते. समजा तुम्हाला कोणाचा सल्ला घ्यायचा नसेल तर तुम्ही क्रोध असतो त्यावेळी शांत बसा आणि नंतर तुमची विवेक बुद्धी जागृत झाल्यानंतर त्या विवेक बुद्धीकडनंच तुम्ही सल्ला घ्या. मी काय केलं म्हणजे बरोबर होईल, काय केलं म्हणजे चुकीचं. तुमची बुद्धीच तुम्हाला सांगेल, आपली बुद्धीच आपल्याला सांगते हे केलास तर हे वाईट परिणाम आहेत, हे केलास तरी चांगले. त्याचा उपयोग करून आपण या संकटातून बाहेर पडू शकतो. तर आणि दुसरं, कधी कधी आपल्याला काही नैपुण्य असते, आपल्याकडे असते, त्याचा पण आपल्याला अहंकार असतो की माझ्याकडे, मी अशा ह्याच्यात निपुण आहे, मी असं केलं तर असं करेन, किंवा माझ्या ह्या स्वयंशक्तीद्वारे मी यातनं मार्ग काढू शकेन. असं नाही. बऱ्याच वेळी आपल्याला, बऱ्याच वेळी आपल्याला इतरांचे सल्ले घ्यावे लागतात, त्यांच्या बुद्धीचा आधार घ्यावा लागतात. आपल्याला आपल्याकडे जी कला गुण असतात त्याचा अहंकार होता कामा नये, तर त्या अहंकाराचा परिणाम आपल्या नाशाला कारणीभूत होतो. एकदा ते कौशिक म्हणून ब्राह्मण होते. त्या कौशिक ब्राह्मणाने काही तपस्या करून आपली सिद्धी प्राप्त केली आणि त्यानंतर ते एका झाडाखाली बसलेला होता. आता काही कथाकारांच्या मध्ये तो झाडाखाली बसला होता, त्याचं पक्ष्याने विष्ठा केली असं आहे. काही ठिकाणी त्यानं धोती धुवून वाळत घातलेली होती, त्या पक्ष्याने विष्ठा टाकली असं आहे. आपल्याला महत्वाचं काय नाही आहे, दोन्हीपैकी कुठलंही घेतलं तरी चालतं. तर तो आपले ध्यान साधना करत होता एका झाडाखाली बसून, एका पक्षाने वरती त्याच्या अंगावरती विष्ठा केली. त्यावेळी त्यानं क्रोधाने त्या पक्षाकडे बघितलं आणि तो पक्षी भस्मसात झाला. मग माझ्याकडे एवढ्या सिद्धी आहेत की त्याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला. आणि प्रत्येकाच्या मध्ये ज्याच्याबद्दल तो क्रोध निर्माण होईल त्याच्यावरती त्या सिद्धीचा प्रयोग करायचा असं त्याच्या मनात एक धारणा निर्माण होईल. त्यानंतर म्हणजे आपल्या इच्छेच्या विरुद्ध जो काय करेल त्याच्यावरती क्रोध निर्माण होतो, मत्सर द्वेष निर्माण होतो. असंच करत असताना ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी एका स्त्रीच्या घरी, गृहिणी होती, स्त्रीच्या घरी माधुगिरी मागायला गेला आणि मग तिथनं माधुरीसाठी हाक मारला तर बाई आली, बघितली त्याला आणि आत गेलेली. आणि त्यावेळेस तिचे पती घरात आलेले होते, ती पतीच्या सेवेमध्ये होती, त्यामुळे पतीची सेवा होईपर्यंत ती बाहेर आली.
पण ही बाहेर का आली नाही म्हणून ह्याचा एवढा क्रोध निर्माण झाला की मी याच्यात बाहेर आलोय आणि आज जाऊन बसली, मला भिक्षा का वाढत नाही, तीच क्रोधित झाला तो. आणि त्याच्या डोक्यात विचार आला की क्रोधानं तिच्याकडे बघायचं. जे पक्षाच्या बाबतीत केलं होतं तोच भाव त्याच्या मनात जागृत झाला, कारण इतका अहंकार त्याच्या मनात आलेला होता, मी काही करू शकलो. त्यानंतर थोड्या वेळाने ती स्त्री आपल्या पतीची सेवा झाल्यानंतर बाहेर आली आणि भिक्षा घेऊन येतो, हा क्रोधानं बघत होता. त्या स्त्रीने म्हटलं त्यांना की तू त्या क्रोधानं त्या पक्षाकडे बघून पक्षाला जाळलं असशील, पण माझ्यावर त्याचा काय परिणाम होणार म्हटलंय, आणि ती भिक्षा घालून गेली. तर तो विषय त्या तरुणाच्या मनात, भिक्षुकाच्या मनात कायम असं याला झोपडा केला तरी तोच विषय आला, असं कसं काय घडलं, त्या स्त्रीला कसं जमवलं. मग काही दिवसांनी तो परत आला आणि त्या स्त्रीची चरणी दंडवत पण म्हणाला, असं कसं घडलं. तर म्हणाले, मी माझं नित्य कर्म करत आहे. स्त्रिया जे असतात त्यांना भगवंतांची भक्ती करण्यामध्ये जरी वेळ मिळाला नाही, पण जे भक्त त्यांचे पती असतात त्यांची सेवा जरी केली तर भगवंत त्यांना सर्व कृपा देतात. भक्ती केलेलं जे फळ असतं सगळं देतात, ते शास्त्र सांगतंय. असं त्यांचं नित्य कर्म जे होतं भक्तांची, भगवंत पतीसारख्या भक्ताची सेवा करणं, ती व्यवस्थित करत होती त्याची नित्य कर्म. त्यामुळे त्याला सगळ्या सिद्धी प्राप्त होत्या. तिने सांगितलं, नित्य कर्म मी करत असताना मी माझ्या पतीची सेवा करत होते, नित्य कर्म करत होते. त्यासाठी दुसरे जरी अडथळे तर त्यावेळी मी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. आणि त्यावेळी मी कर्म करत असताना कुणी असं तुझ्यासारख्याने माझ्यावर क्रोधाचा परिणाम करायचा प्रयत्न केला तर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. हे त्यावेळी ज्याला समजलं, त्यावेळी त्याच्या त्या क्रोधावर नियंत्रण आणण्यासाठी त्यानं प्रयत्न सुरुवात केली. त्याप्रमाणे म्हणजे काय, आपली वास्तविक स्थिती काय आहे या जीवात्म्याची ती आपण समजून घेतलं पाहिजे पहिल्यांदा. आणि त्या स्थितीत आपण राहिलो तर भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल आणि काम क्रोधावरती पण नियंत्रण होईल. इच्छाच आपल्या जर कमी झाल्या तर मग क्रोध निर्माण व्हायचा प्रश्नच नाही. जेवढ्या अत्यावश्यक आपल्याला आहे जीवन जगण्यासाठी, हे शरीर आपल्याला जिवंत ठेवायला पाहिजे. कशासाठी? भगवंतांची भक्ती करून भगवंतामध्ये जाण्यासाठी. त्यासाठी उपयुक्त जेवढ्या गोष्टी असतील, अत्यावश्यक एवढ्या गोष्टी असतील, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. समजा एखादी गोष्ट आपण इच्छा केली आणि ती मिळाली नाही म्हणून आपण दुःखी व्हायचं नाही, भगवंताची इच्छा समजायचं. माझं पूर्ण कर्म आहे त्यात हे मिळणार नाही असं लिहिलेलं आहे, त्यामुळे मला मिळालं नाही. आणि समजा मिळालं तरी भगवंताची इच्छेने मिळालं म्हणून करायचं. आणि संतोष असला पाहिजे. मनुष्य जीवनात, सुखी जीवनाचा मार्ग म्हणजे संतोष. जे आहे त्यात संतोषी असण्याचा गुण म्हणजे तो आपल्याला भगवत प्रेम पण प्राप्त करेल आणि भगवंत आपण देईल. संतोषी असण्यामुळे आपल्याला जे आहे त्यात संतोष ठेवायचा. त्यामुळे ते भक्तीमध्ये आपलं मन रमून जाईल. आपण दुःखी का होतो, कष्टी का होतो, कारण हे पाहिजे, ते मिळालं की ते पाहिजे, ते मिळालं की ते 1 BHK 2 BHK 3 BHK बंगलो, असं आपलं आयुष्य संपेपर्यंत आपल्या इच्छा संपत नाहीत. मग त्याच्यावरती संतोष ज्यावेळी आपल्यामध्ये येतो त्यावेळी ह्या इच्छा नाहीशा होतात. आपण भगवंताच्या प्रेमामध्ये लागू शकतो. म्हणून जे पण भगवंत आपल्यासाठी करतील ते आपल्या कल्याणासाठीच असणं, ह्याच्यावर दृढ विश्वास असला पाहिजे. मी किती जरी उड्या मारल्या तरी मला ह्या आयुष्यामध्ये किती मिळणार आहे ते इथे लिहिलेलं आहे. त्याच्यापेक्षा 1 रुपये जास्त मिळणार नाही, 1 रुपये कमी मिळणार, हे ठरलेलं आहे, हे विधी लिखित आहे. पण भगवंताने जर इच्छा केली तर काही करू शकतो. भगवंत मनात आणलं तर काही करू शकतो. पण आम्ही जे कर्म करतो त्याच्याप्रमाणे जे विधी लिखित लिहिलेलं आहे त्याच्यानुसार आम्ही जे आयुष्यामध्ये जेवढे मिळवणार तेवढेच मिळवणार, त्याच्यापेक्षा कमी नाही किंवा जादा नाही. म्हणून आपण प्रयत्न करायचा नाही असं नाही आहे, पण प्रयत्न केलंच पाहिजे. आता समजा परवा आमचं एक सेमिनार होतं, त्यावेळी एक जण म्हणाले मी 100% पूर्ण भगवंतांच्यावरती आश्रित आहे, शरणागत आहे आणि मी विमा काय केलेलं नाही, इन्शुरन्स मेडिकल काही केलेलं नाही. तर आमच्या आचार्याने सांगितलं असं नाही आहे, हे विमा करायचं की नाही किंवा मेडिकल करायचं की नाही हे बुद्धी आज भगवंताने दिली आहे. तुम्ही घाला लाईफ, हे मेडिकल मध्ये पैसे घाला म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील, ही बुद्धी कोणी दिली? भगवंताने दिली. मग करायचं आपण, कारण ह्या वयामध्ये आपल्याला एवढी संपत पैसे मिळतीलच मेडिकल याच्यासाठी, दवाखान्याच्या खर्चासाठी, म्हणून आपण करून ठेवायचं. ते पैसे आपल्याला उपयोगाला येतील ना. ही बुद्धी आपल्याला भगवंतानेच दिली. एक रेल्वे लाईनवर एक माणूस थांबला, रेल्वे लागल्या, तर त्यावेळी त्याने जर विचार केला की आता भगवंतावर मी आश्रित आहे, शरणागत आहे, येऊ दे रेल्वे मला उडू दे, भगवंत वाचवणार असतील तर वाचवतील, असं नाही म्हणून चालणार. ती रेल्वे यायला लागल्या, तो बाजूला होण्याची बुद्धी आपल्याला कोण दिली? आत परमात्मा त्यांनीच दिल्या ना. पण ते परमात्माचं ऐकायचं. आणि अशा घटना रेल्वे यायला लागल्या, भगवंताने उचलून त्याला बाजूला ठेवावं, एवढं भगवंत आपल्यासाठी कार्य करायला आपण तेवढे शुद्ध असलो पाहिजे. आपण शुद्धी आहे का आपल्यामध्ये? एवढी शुद्धता आहे का? आता प्रल्हाद महाराजांसाठी भगवंत खांबातून प्रकट झाले,
आमच्यासाठी प्रकट होतील का? कारण प्रल्हाद महाराजांची तेवढी शुद्ध भक्ती शुद्धता होती म्हणून ते झाले. आपल्या त्यातला 0.000001% म्हटलं तरी संपूर्ण नाही आहे. तर आपल्याला भगवंताने करावशी अपेक्षाच करतो. तुम्ही अपेक्षा कधी करू शकता? आपण तेवढी भगवंतांची शुद्ध सेवा केली पाहिजे, शुद्ध भक्ती केली पाहिजे. ते आपल्यात नाही आहे म्हणून व्यवहारी हा बाळायचा. मी रेल्वे येऊ द्या भगवंत वाचू देत नाही तर मग काय होईल? अजिबात नाही करून चालणार. भगवंतच बुद्धी घालायला ना, अरे रेल्वे या लागल्या तू बाजूला हो, बाजूला झालं पाहिजे. कारण ती शुद्धता आपल्याला नाही आहे. श्रीवास ठाकूर त्यांच्या घरात बरीच माणसं होती आणि त्यांचं पालन पोषण होतं. ते चैतन्य महाप्रभूने एकदा विचारलं, तुमच्या घरातलं तर तुम्ही काय करत नाही, नुसतं भागवत वाचन, भगवंताचं कीर्तन आणि भक्तिमय करत असता, मग तुमचं पालन पोषण कसं होतंय? तर शिवास ठाकूर म्हटले की आम्ही पहिले टाळे वाजवतो आणि आमच्या काय गरजा आहेत त्या पुऱ्या करायचं ते भगवंतांना माहिती. त्यावेळी जर झालं नाही तर दुसऱ्या दिवशी दुसरी वाजवतो. बरं, त्या दिवशी पण झालं ना, तिसरी टाळे वाजवतो आणि त्यावेळी जर भगवंतांनी इच्छा पुऱ्या केली नाही तर आम्ही गंगेमध्ये जाऊन उडी मारतो. म्हणजे एवढं भगवंतांच्यावर त्यांची श्रद्धा होती आणि भगवंतांच्यासाठी दिव्य कार्य भक्तिमय कार्य ते करत होते म्हणून ते शक्य होतं. आम्ही दिवसभर जर टाळ्या वाजवत बसलो तर भगवंत आपल्याला, कारण का आपली शुद्धता नाही आहे. ती पात्रता आपल्यामध्ये यायला पाहिजे. ती ज्यावेळी शुद्धता येईल, पात्रता येईल, त्यावेळी भगवंत आपल्यासाठी पण करतील. भगवंतच म्हणतात ना, जे तुझ्याकडे आहे त्याचं संरक्षण मी करतो वहाम्य, आणि तुझं जे संरक्षण तुझ्याकडे आहे त्याचं संरक्षण करतो आणि तुला ज्याची अपेक्षा आहे ती मी आणून देतो. पण ही कधी? ती द्यायसाठी भगवंत आपल्याकडे यावेत अशी पात्रता आमच्याकडे आहे ना. आम्ही कलियुगातले जीव. आम्ही आता स्वकेंद्रितच, आता जे मगाशी वर्णन केलं, स्वकेंद्रित आपली किती असतं? प्रथम आम्ही आमचं सुख बघतो आणि मग दुसऱ्याच बघतो. तर ही प्रवृत्ती आपल्याकडे येण्यामध्ये, ही भक्तिमय कार्य करून सुधार होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. अनेक वर्ष लागतील, अनेक जन्म पण लागतील, पण ती आणण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे, प्रयत्न करत राहायला पाहिजे. मग असे कर्म आपण केलं पाहिजे ज्यावेळी भगवंतांचं प्रेम प्राप्त होईल. ते कर्म कोणतं? तर भगवंतांची भक्ती. मी मागे सुद्धा तुम्हाला कर्माचे 3 प्रकार सांगितले होते. सकर्म म्हणजे इच्छा ठेवून केलेलं कर्म, शास्त्र अनुमोदितच कर्म असते. ते केल्यामुळं भगवंतांची भक्ती प्राप्त, पुण्य प्राप्त होते किंवा त्याच्या वेळी आपल्या उच्च लोकांची ज्या आपल्या अपेक्षा असतात सुखसोयी त्या पूर्ण होतात. आणि विकर्म म्हणून शास्त्राच्या विरुद्ध जे कर्म केलं जाते ते विकर्म. ते केल्यामुळे आपल्याला नरक यातना भोगाव्या लागतात, निम्न प्राणी निम्न जन्म मिळतो. आणि अकर्म म्हणजे ज्या कर्माचं फळ भगवंत स्वतः घेतात, त्या कर्माचं फळ आपल्याला भगवत प्रेम प्राप्त करून देते. असं कर्म म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा. आणि ती सेवा म्हणजे काय? भगवंताचं नामस्मरण, नामजप, गीता भगवंताचं चैतन्य चरित्राचं वाचन, आणि तुकाराम महाराजांसारखे जे शुद्ध भगवंतांचे पार्षद आहेत त्यांनी जे लिटरेचर निर्माण केलं आहे त्याचा अभ्यास करून भगवंतांची भक्तिमय सेवा करणे, हे आहे अकर्म. अशा पद्धतीने जर कर्म केलो तर आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू. त्याचा आपली वेळ संपलेली आहे. अजून मला थोडं सांगायचं होतं पण वेळ संपलेली आहे. आपल्याला कोणाला शंका असेल तर विचारू शकता, नाहीतर मग एकदा आपण थांबू. हरे कृष्ण. हरी बोल. आवाज येतो? हो प्रभूजी, खूप छान सांगितलं. हरे कृष्ण. धन्यवाद. दंडवत. माताजी आपण थांबूया इथं. हरी बोल. हरे कृष्ण. हो प्रभूजी. हरे हो कृष्ण. प्रभूजी, थांबूयात आपण इथेच. दंडवत 5 प्रणाम मिनिटं प्रभूजी. धन्यवाद सर्वांना. हरे कृष्ण. हरे कृष्णा. दंडवत.